नमस्कार. ललिता क्वीन चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण धडा 6 यशशास्त्र याबद्दल जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला भेटतील. तर चला सुरुवात करूया. व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धडा 6 विश्वास. यश आणि अपयशाची सुरुवात विश्वासापासून होते. तुमचा जर विश्वास असेल की तुम्ही एखादी गोष्ट करू शकता किंवा तुमचा विश्वास असेल की तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही, दोन्हीपैकी कुठलाही विश्वास जो तुम्ही कराल तो खराच ठरेल. तुमच्याकडे काही करण्याची सर्व योग्यता असतानाही जर तुम्ही ठरवले की मी हे करू शकत नाही, तुम्ही ती गोष्ट घडवून आणणारे मेंदूचे सर्व मार्ग बंद करून टाकता. तसंच तुम्ही जर स्वतःला म्हणाले की तुम्ही एखादी गोष्ट करू शकता, तर ती गोष्ट शक्य करण्यासाठी लागणारे सर्व मार्ग तुम्ही उघडून टाकता. आपल्या विश्वासाचा आपल्या जीवनावर जो प्रभाव पडतो तो प्रचंड आहे. एखादी गोष्ट आपण करू शकतो हा विश्वास निर्माण करण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे एकदा ती गोष्ट करणारे होय. एकदा आपण काही करण्यात यशस्वी झालो की आपण पुन्हा यशस्वी होऊ शकतो हा विश्वास आपोआप वाढीस लागतो. एक अविश्वसनीय गोष्ट म्हणजे विश्वासाची. एक मुलगी होती, विल्मा रुडॉल्फ नावाची. वेळेच्या आधी जन्माला आलेली एक मुलगी. वर्ष 1940. जन्माच्या वेळी तिचे वजन 2 किलो. गरीब काळात कुटुंबात जन्मली. लहानपणी तिला पोलिओ झाला. तिच्या आईला एका डॉक्टरने सांगितलं यावर काहीच इलाज नाही. पण एवढं ऐकून तिची आई गप्प बसेना. विल्मा जुनी आठवण काढताना म्हणाली, डॉक्टर म्हणाले मी पुन्हा कधीच चालू शकणार नाही. माझी आई म्हणाली मी नक्कीच चालेन. मी माझ्या आईवर विश्वास ठेवला. विल्माच्या आईला पत्ता लागला की तिच्या गावापासून 80 किलोमीटरवर अंतरावर एक दवाखाना आहे जिथे तिच्यावर उपचार केला जाऊ शकतो. विल्माची आई सलग 2 वर्ष आठवड्यातून 2 वेळा मुलीला घेऊन त्या दवाखान्यात गेली. 2 वर्षाच्या उपचारानंतर विल्मा कुटुंबाच्या सहाय्याने चालायला लागली. अखेर वयाच्या 12व्या वर्षी ती कुटुंबाशिवाय सामान्यपणे चालायला लागली. वयाच्या 16व्या वर्षी 1956च्या ऑलिम्पिक्समध्ये तिने धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावला. 1960च्या ऑलिम्पिक्समध्ये धावण्याच्या शर्यतीत 3 सुवर्णपदके जिंकून तिनं सर्व पदके जिंकणारी ती अमेरिकेची पहिली स्त्री बनली. बायबलमध्ये आहे, माहेरची दान इतकाही विश्वास तुम्हाला असेल आणि त्या विश्वासाचा बळावर तुम्ही पर्वताला म्हणाल, चल इथून त्या पलीकडच्या जागेवर जाईल तो, आणि कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य राहणार नाही. हे वाचल्यावर एका बाईने प्रात्यक्षिक करून पाहायचं ठरवलं. रात्री झोपायला जाण्यापूर्वी घराच्या खिडकीतून तिने पर्वताला आदेश दिला, चल इथून त्या पलीकडच्या जागेवर जा. सकाळपर्यंत गेला तरी चालेल. सकाळी उठून त्या बाईने खिडकीतून पाहिलं. पर्वत तिथेच होता. ती म्हणाली, मला माहीतच होतं, पर्वत कसा जाईल. त्या बाईला पर्वत जाऊ शकतो हा विश्वास नव्हता. पर्वत जाऊ शकत नाही हा विश्वास तिला होता. झालं तसंच, पर्वत गेलाच नाही. विश्वास ही माणसाला लाभलेली एक फार मोठी शक्ती आहे. अनेक मोठमोठे चमत्कार माणसाने या शक्तीच्या बळावर केले आहे. कसा वाटला हा दृष्टिकोन बदला धडा? नवीन शिकायला भेटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. भेटूया
नेक्स्ट एपिसोडमध्ये.